राज्यामध्ये 24 तास वाळू वाहतुकीला परवानगी, घरकुलांसाठी मोफत वाळू वितरणाचीही हमी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं विधानसभेमध्ये निवेदन. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेनं बाळासाहेब लांडगेंचं केलं निलंबन. शरद पवारांनी सचिव पदावरनं केलं निलंबन. बाळासाहेब लांडगेंवरील आरोप निकाली निघेपर्यंत ते निलंबित असणार. नाशकातल्या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरूच. पावसामुळे गंगापूर धरणातनं विसर्ग वाढवला. विसर्ग वाढल्यानं गोदावरी नदीला पूरसदृश स्थिती. तुतुंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी. जालन्यातल्या दाढेगाव इथल्या ग्रामपंचायत सदस्यानं स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतलं. घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास मोफत वाळू द्या, ग्रामपंचायत सदस्यांची मागणी. भिवंडीवाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी. खड्ड्यांमुळे मार्गांवर अनेक वाहनं बंद पडल्याची माहिती. बुलढाण्यातल्या मोताळ्यामधल्या सोलार प्लांट घोटाळा प्रकरणी कंपनी कर्मचाऱ्यांसह 5 जणांवर गुन्हा दाखल. फसवणूक आणि बनावट कागदपत्र प्रकरणी करण्यात आली कारवाई. बदलापुरात भाजपचे आमदार किसन कथोरेंच्या निवासस्थानासमोर गोळीबार. अज्ञात व्यक्तीला लागली गोळी. जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या वाल्मिक गैरव्यवहार प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना नोटीस. 1 अधिकारी निलंबित. नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई. हिंगोलीच्या कयाधू नदीवरील पुलाचं काम संथगतीनं सुरू. नरसी नामदेव ते कडतीसह 10 ते 12 गावांना जाणाऱ्या पुलाचं काम संथगतीनं सुरू. ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून नदीतनं प्रवास सुरूच. नंदुरबारच्या नवापूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी आदिवासी बांधवांचा नदीतून जीवघेणा प्रवास. पूर आलेल्या नेसू नदीतून जीवघेणी अंत्ययात्रा. पुलाची वारंवार मागणी करून सुद्धा प्रशासनाचं दुर्लक्ष. आणि अहिल्यानगरच्या महात्मा फुले चौकात भीषण अपघात. टेम्पो चालकाला फीट आल्यानं घडला अपघात. अपघातात एका कारसह 8 ते 10 दुचाकींचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.